नमस्कार, मी डॉक्टर गिरीश पोटे। आज आपण बघूयात की जे पेरेंट्स पहिल्यांदा आयव्हीएफ करतायत किंवा जे जोडपं पहिल्यांदा आयव्हीएफ करताय त्यांना काय काय कशाला सामोरं जायचंय। जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आयव्हीएफ करता तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडनं आयव्हीएफची पूर्ण प्रोसेस समजून घ्यायला पाहिजे। तुमच्या केसमध्ये आयव्हीएफ करायची गरज का आहे हे समजायला पाहिजे। तुम्हाला पूर्ण प्रोसेस आयव्हीएफची कशी आहे, किती दिवस चालेल, कुठली औषधं तुम्हाला खावी लागणार आहेत, किती इंजेक्शन्स तुम्हाला मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे। जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे पहिल्यांदा जाता तेव्हा डॉक्टर तुमची पूर्ण आधीची केस स्टडी करतो। तुम्ही आधी कुठल्या कुठल्या डॉक्टरांकडे गेलाय, काय काय ट्रीटमेंट घेतली आहे, तुमची एक सोनोग्राफी होते, तुमच्या काही ब्लड टेस्ट होतात, तुमची हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भपिशवीच्या आतून दुर्बीण तपासणी होणं आवश्यक आहे। या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला ॲबनॉर्मॅलिटी किंवा रिपोर्ट्समध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम सापडले तर आपण ते प्रॉब्लेम्स पहिले करेक्ट करतो। एकदा ते झालं की त्याच्यानंतर मेन आयव्हीएफची ट्रीटमेंट चालू होते। मेन आयव्हीएफच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो, सलग 10 दिवस आपण इंजेक्शन्स देतो स्त्रीला। त्याच्याने काय होतं, तिच्या अंडाशयात किंवा ओव्हरीमध्ये जे छोटे छोटे स्त्रीबीज असतात ते मोठे होतात। 10 दिवसांनीच ते स्त्रीबीज मोठे झाले आणि मॅच्युअर झाले की आपण ते शरीरातनं बाहेर काढून घेतो। त्याला आपण एग रिट्रायवल असं म्हणतो, म्हणजे शरीरातनं स्त्रीबीज बाहेर काढणे। एक छोटी भूल असते 15-20 मिनिटाची, त्याच्यामध्ये आपलं हे ऑपरेशन होऊन जातं विदिन 2 तास। त्याच्यानंतर 2 तासात पेशंट लगेच घरी जाते। एकदा स्त्रीबीज बाहेर काढली की त्याच्यामध्ये आपण इक्सी या टेक्नॉलॉजीने प्रत्येक स्त्रीबीजामध्ये एक एक आपण स्पर्म आतमध्ये सोडतो आणि फर्टिलायझेशन आपण स्वतः आयव्हीएफ लॅबमध्ये करतो। एकदा का तो गर्भ तयार झाला की ते गर्भ आपण आयव्हीएफच्या लॅबमध्ये 3 दिवस वाढवतो। 3 दिवसांनी आपण चेक करतो की ह्या सगळ्यांमध्ये किती टॉप क्वालिटी किंवा बेस्ट क्वालिटी एम्ब्रियोज आहेत। जे काही बेस्ट क्वालिटी एम्ब्रियोज आहेत आयदर ते आपण पुन्हा गर्भपिशवीत सोडू शकतो जर तुमचे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल आहे, लाइनिंग चांगलं आहे आणि पेशंट सेफ्टी प्रोफाईल पण आपण चेक करतो। जर हे सगळं चांगलं असेल तर आपण इमिजिएटली ते लगेच गर्भपिशवीमध्ये सोडू शकतो। जर आपल्याला वाटलं की काही प्रॉब्लेम आहे तर आपण ते गर्भ फ्रीज किंवा स्टोअर करतो आणि नंतर 1 महिना गॅप देतो, मध्ये पेशंटला पिरियड्स येऊ देतो, फक्त आतलं लाइनिंग गर्भपिशवीचं तयार करायची औषधं देतो आणि मग आपण ते गर्भपिशवीमध्ये सोडतो। साधारण या प्रोसेसला जर तुमचं फ्रेश ट्रान्सफर झालं तर 20 दिवसांमध्ये तुमची प्रोसेस संपते। जर तुम्हाला फ्रोझन ट्रान्सफर करायची वेळ आली तर मे बी तुम्हाला 2 ते 2.5 महिने लागू शकतात। ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं व्यवस्थित घ्यायची आहे, नियमित व्यायाम करायचा आहे, 8 तास मिनिमम झोप घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त फळं खाऊन बाहेरचं जे आपण अन्न घेतो ते आपल्याला टाळायचं आहे। सो हेल्दी फूड, हेल्दी लाईफस्टाईल, एक्सरसाइज आणि ॲडिक्वेट स्लीप हे 4 जर तुम्ही पाळले तर तुम्हाला आयव्हीएफचा चांगला रिझल्ट येण्यामध्ये जास्तीत जास्त मदत होते। सो ह्या बाबतीत जर तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम्स किंवा काही समस्या असेल तर तुम्ही साईश्री आयव्हीएफ सेंटरला भेट देऊ शकता। आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन उत्तमरित्या तुम्हाला देऊ शकतो। थँक्यू।